नमस्कार. आज आपण तबल्याची मूळ अक्षरे पाहणार आहोत. तर पहिलं मूळ अक्षर आहे न नाता. वाजवायचं कसं पहा. हे दोन बोटं जे अनामिका आणि कनिष्ठा करंगळी इथे शाईवर ठेवायचं. मधलं बोट वर आणि चाटीवर, इथे चाटीवर न ना ता असं वाजवायचं. न ना ता, न ना ता. तिन्ही अक्षरे इथेच आहेत. न ना ता, न ना ता. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहायची. पुढचं अक्षर तीट. शाईवर 3 बोटांनी, शेवटच्या 3 बोटांनी मध्यभागी आघात करायचा. ती आणि पहिल्या बोटाने ट शाईवरच. ती मध्यभागी वाजवायचं. असं खुलं वाजवायचं नाही, दाबून वाजवायचं. ती असा आवाज आला पाहिजे. ती 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 आता पुढचं अक्षर आहे ती. तर ती चाटीच्या आणि शाईच्या मध्ये जे लव आहे, हा भाग लवेचा इथे वाजवायचा आहे. ती थोडं शाईच्या बॉर्डरला वाजवायचं आहे. ती इथं ता आहे आणि ती. आता डग्यावरचे अक्षर. इकडे क की के, तर थाप वाजवायची. क की के. कत जरी असेल तरी थापच येणार. क की के आणि कत. नंतर घे, या 2 बोटांनी, मधल्या 2 बोटांनी घे. आणि तर्जनीने पण वाजवायचं. गे गे घे गे घे गे घे गे घे गे घे गे घे. हात उचलायचा नाहीये. मुख्य म्हणजे हा जो मोकळा भाग आहे तो आपल्या साईडला आला पाहिजे, तिथे हात ठेवायचा. घे 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 घे. आता हा गे आणि ता हे दोन्ही मिळून 10 होतो. 10 सोबत वाजायचा. हा ता आणि घे. 10 10 10 10. हा ता वाजवताना हे बोट उचलायचे नाही, इथेच ठेवायचं. 10 10. पुढचं अक्षर आहे धीन. तर हे लवेत आपण 3 वाजवत होतो ना, 3 आणि डग्गा. धीन 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 धीन. 10 धीन 10 धीन 10 धीन 10 धीन 10 धीन. ओके, ही प्रॅक्टिस करा. धन्यवाद.